रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटसह सेवेत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये तोच दर तीच सेवा। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। अवकाळी पावसामुळे नुकसान, शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे। तसेच शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी, अन्यथा सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही खासदार पाटील यांनी दिला आहे। त्याचबरोबर पीक विमा व शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे। सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गेल्या 4 दिवसांपासून सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। द्राक्ष बागांचा सर्वाधिक नुकसान झाले आहे, मात्र अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत। गेल्या 2 वर्षापासून महापूर, कोरोना, अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। अशात पुन्हा अवकाळीचा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, तसेच तात्काळ शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे व्याज माफी करून पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे अशी मागणीही खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे। पावसामुळं प्रचंड द्राक्ष बागायतदारांचं झालेलं नुकसान, फळबागांचं झालेलं नुकसान, या बाबतीमध्ये सरकारने तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन पंचनामे करून या शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्याचं काम करावं। 2 वर्ष कोरोनामुळं द्राक्ष बागायतदार असतील, फळबागायतदार असतील, यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि आता दिवस बरे आले तोपर्यंत ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळं, वादळामुळं होणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्या बाबतीमध्ये सरकारनं थोडा विचार केला पाहिजे। लोकांचे कनेक्शन तोडले जायला लागलेले आहेत। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वी असंच झालं। आम्ही यशींशी बोललो, काही थोडे वर मेसेज दिले, पण आता गेले 15 दिवस, महिना झालं त्या ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बंद करण्याची भूमिका घेतली जायला लागलेली आहे। शेतकरी, वाडी वस्तीवर राहणारा हा शेतकरी आहे, त्याची असणारी जनावरं, त्याचा असणारे पिण्याच्या पाण्यापासूनचा हाल आणि मग शेतीचं नुकसान, ह्या सगळ्या गोष्टी सरकारनं या वेळेत करू नयेत। अन्यथा शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढं ठेवून आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि होणारी अराजकता, कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम ह्या माध्यमातून होईल। शेतकऱ्यांनी हे तात्काळ याच्यातनं दिलासा द्यावा राज्य सरकारनं, अन्यथा याच्यामध्ये मोठा उद्रेक येईल, ही या निमित्तानं आम्ही इशारा देतोय। तिसरी गोष्ट आहे की जे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्र्यांनी जी काही विमा योजना आणलेली आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी असा वाटा करून त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशानं आणलेली योजना, पण या ठिकाणी गेले 2 वर्ष आपण पाहतोय फळबागायतदारांना याचा कसलाही लाभ झालेला नाही। त्याचे काही पॅरामीटर्स कंपन्या वेगवेगळ्या दाखवतात। या गावात पाऊस दाखवलंय, पलीकडच्या गावात जास्त झाला तर ते ग्राह्य धरत नाहीत। काहीही कारणं काढून विमा कंपन्या या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत, त्यांना नागवण्याची भूमिका घेतात। बुडत्याचा पाय अधिक खोलात जातोय। तेव्हा याही बाबतीमध्ये राज्य सरकार असेल, केंद्र सरकारकडून आम्ही या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहे। पण राज्य सरकारचा वाटा आणि राज्य सरकार या बाबतीमध्ये एजन्स्या नेमतात, याच्यामध्ये राज्य सरकारनं तात्काळ दखल घेऊन या सगळ्या गोष्टींची सोडवणूक केली पाहिजे, ही आग्रहाची मागणी या निमित्तानं आम्ही करतोय।